ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रतापगड या इथे आलो आहोत आणि खरंच खूप मजा येणार आहे आणि खूप आपण एन्जॉयमेंट करणार आहोत। आता आपण महाबळेश्वरला चाललो आहोत आणि खरंच ही जर्नी खूप सुखाची आणि खूप मजा येणार आहे आणि आमचे सर्व वकील सदस्य आमच्या सोबत आहेत आणि खरंच पुढे खूप काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, तर तुम्ही आपला चॅनल बघत राहा। चला आपण होईनाद हरी हरी ग तळली नयो वारकरी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची। आज आपण प्रतापगडावर आलोत आणि आज या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण आलोत। आज चेतन भोईर, आज तुम्हाला या गडाबद्दल काय असं वाटतंय? सर्व आज मुलं आहेत, शिक्षक आहेत, खरंच खूप छान वाटलं इथे। इतिहास शिवाजी महाराजांचा आपल्या इथे इतिहास बघायला मिळालं आणि खरंच आज जे लहानपणी आपण जे धडे शिकलो होतो त्या सर्व आपल्या गडामध्ये आपल्या बघायला मिळालं आणि खरंच खूप छान वाटलं इथे येऊन। आणि खूप काही ऍक्टिव्हिटी इथं झाल्या, इथे सिंगिंग आणि खूप प्रकारे मनोरंजन आणि डान्स वगैरे केले, नृत्य केले, गायनी केले, खरंच खूप छान। आणि सरांनी खूप छान प्रकारे माहिती पण दिली आम्हाला त्याच। आणि खरंच सर तुम्ही काही सांगू शकता का आम्हाला? दोन शब्द। आज या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय लोणी मावळा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या आमच्या माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल 2 दिवसासाठी कालपासून आम्ही ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक पर्यटन यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व्हावा, त्यांना माहिती मिळावी या हेतूने आम्ही आज प्रतापगडावर सकाळीच आलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं इतिहासाची ओळख, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आणि या निमित्तानं अभ्यासक्रमाची त्या ठिकाणी सांगड घालण्याचं काम आमच्या विद्यालयाच्या वतीनं होत आहे। आणि निश्चितच या निमित्तानं योगायोगानं उरण येथील बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व बंधू भगिनी व सर्व वकील टीम या ठिकाणी प्रतापगडाच्या आमची भेट झाली आणि त्या निमित्तानं अतिशय चांगला सुसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम, गडाविषयीची माहितीची देवाणघेवाण वकील टीम जी काय आहे उरण बार असोसिएशन त्यांच्याकडून देखील आमच्या विद्यार्थ्यांना मिळाली, त्यामुळे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार। Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever seen before. फार्म हाऊस आम्ही पोहोचलो आहोत। खरंच खूप छान आहे इथे फार्म हाऊस आणि इकडचा निसर्गमय वातावरण भी खूप छान आहे। आजूबाजूला झाडे झुडपे आणि खरंच खूप छान वाटतं इथे। वातावरणही थंड आहे। धीरज सर काय तुम्ही सांगू शकता का, कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटतं। तर मी पहिल्यांदा महाबळेश्वरात आलेलो आहे आणि इथलं वातावरण खूप सुंदर आहे। अक्षरशः खूप चांगलं वाटत आहे, फ्रेश वाटत आहे। आता एवढा 7-8 तासांचा प्रवास करत आम्ही आलेलो आहोत, पण इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटत आहे। तुम्ही बोला आता। खरंच खूप छान वाटतंय आणि खूप अजून काही खूप आपल्याला बघायला मिळेल आणि खूप काही मजा करणार आहोत। यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली ये जिम्मेदारी।
यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली ये जिम्मेदारी गलती करे बिन बात के पीछे हटे ना इस राह पे उल्टी चले बिन ताल के टेढ़े ही रहते ये रास्ते हम जो मिले तो मिलते रहे जो मिले संग तो चलते रहे जो चले पल पल बढ़ते रहे जो बढ़े रुक ना सके घड़ी की टिक टिक है लापता ये दुनिया तारी लगती सजा मस्ती निचोड़ो चाटो नशा बजाए यूं ही हम तुम यहाँ आज महाबळेश्वरला थांबण्याचा लास्टचा दिवस आणि आज आम्ही सर्व इथे नाश्ता करायला आलो आहोत. आज आपल्यासोबत आहे रजनीकांत पाटील ॲडव्होकेट. ते आपल्याला सांगतील का काय काय आपल्याला पुढे करायचं आहे. आज आपण बघू शकता, आज आपण मला वाटते आता आपला 3रा दिवस या जर्नीचा आणि याच्यामध्ये आपण शुक्रवारी रात्री निघालो. म्हणजे ज्याप्रमाणे जो प्रस्थापितांचा आणि प्रस्थापितांचा जे काही गोष्टी असताना सुद्धा विस्थापित झालेली ही 11 तारखेला जर्नी, त्या जर्नीचे हे सर्व साक्षीदार सभासद वर्ग असेल आणि पुरुष मंडळी. आज आपण बघू शकतो की चांगल्या प्रकारे आपण जी पेन पाटलांच्या माध्यमातून आपल्याला जो फार्म हाऊस मिळाला आणि सर्वच मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत, पण ती ज्येष्ठ असली तरी त्या आपल्या मिळून मिसळून आणि आपल्याला लागेल अशा प्रमाणे पुढे 17-18च्या वयाच्या मुलासारखं त्यांचं जे तारुण्य आपल्याला अनुभवायला मिळालं आणि सहकार्य त्यांचं लाभलं. तसेच कैलास पाटील हे त्यांचे मोठे मोठे सोडून आज आपल्यासाठी वेळ काढून एलआर किंग म्हणजे उरण पनवेल अलिबाग हायकोर्ट पर्यंत जे एलआर किंग आहेत ते सुद्धा आज आपल्याला प्रस्थापितांच्या जमिनात न पडता विस्थापितांच्या सोबत ज्या प्रकारे आपल्याला न्याय देतात आणि महिला मंडळ बघा जे आज नाश्ता सकाळीच्या नाश्त्यासाठी व्याकुल झालेले आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरच सर्व काही दिसून येते. तर आज जी प्रतापगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये गेलो आणि तिथं त्यांचं प्रतापगडावरती ज्या अफजल खानाला वध केला, कोथला काढला, त्याच ठिकाणी आज आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपल्याला जायला मिळालं आणि ज्या शिवकालीन काही किल्ले गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचा आनंद आम्हाला 2 दिवस आम्ही आनंदही घेतला. आनंदाच्या याच्यामध्ये जे आपण चहा नाश्ताची आणि जो जेवण आणि बाकी उत्तम सोय सर्व व्हेजिटेरियन असल्याने जी सर्व एवढी स्वच्छ भारत योजनेचे सर्व असताना सुद्धा आम्ही जो रात्रपर्यंत चहा पाण्याचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला आणि आज या जर्नीची शेवट सांगता होत असताना आज पुन्हा एकदा ज्या दिवशी पहिल्या दिवशी जो आपण नाश्ता या हॉटेलमध्ये केला तोच नाश्ता आज शेवटच्या दिवशीही आपण या हॉटेलची जी चव आहे ती चवीच्या मुलं आपण पुन्हा एकदा यामध्ये आलो आणि त्या मुलं आपल्याला एक आनंददायी प्रेरणादायी हा हॉटेल आहे. गाईज आता आम्ही आलेलो आहोत सनसेट पॉइंटला महाबळेश्वर. तर आता बघूया आमचे सगळे वकील सभासद काय काय कशा पद्धतीनं एन्जॉय करत आहेत. चला चालू ठेवा ब्लॉग. सनसेट पॉईंटच्या दिशेने चाललो आहोत आणि खूप काही बघायला तिथे म्हणजे सनसेटच बघायला भेटेल, दुसरा काही बघायला नाही भेटणार. नाही बघूया, पण ते आपलं बघण्याचा नजरिया मॅटर करते. सर बघण्याचा नजरिया मॅटर करते असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? 100% आलो तर काहीतरी करूनच जाऊ. 100% आणि करण्यासाठी सर आलोत आणि मजा. हॅलो गायज, सनसेट पॉईंट बघायला आलो आहोत आणि तुम्ही बघू शकताय कुठे सूर्यही दिसत नाही व्हिडिओमध्ये.
थोडंसं काय माहिती देत आहे? सनसेट पॉइंट बघायला आलात, व्हिडिओ मध्ये कॅप्चर नाही होत, आपल्याला असा दिसतोय, तर त्याबद्दल काय माहिती? वेगळा आहे त्यामुळे सुंदर आम्ही मावळता सूर्य पाहायला आलो. बस हा सूर्य कसा दिसतो. याच्यानंतर पुढे काय काय करणार? आता पुढे आपल्याला कुठे जायचं? सूर्य वेगळा आहे. सूर्य वेगळा आहे. हो, तो आम्हाला ओळखतो. ओळखत नाही. हा ओळखत नाही. हा ओळख ते ओळख करण्यासाठी आपण इथे आलो आहोत, उपस्थित आहोत. तर थोड्याच वेळात ओळखही निर्माण होईल आणि पुढे आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत आणि खूप अशा वस्तू आणि खरेदी करणार आहोत. बरोबर ना? त्यासाठी आम्ही स्पॉन्सरही करलेलं आहे. बस आमच्याकडे आणि स्पॉन्सर सगळे आहे. पैसे आम्ही याच्याकडे ठेवायला दिले. 50-50चे एक आमचा स्पॉन्सर आहे. बंडल बंडल एक पूर्ण बंडल आमचे स्वतः मॅडम याच्याकडे ठेवायला दिलेला आहे. बस म्हणजे पार्टीसाठी आहे. बस 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 कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आणि खूप काही मजा करणार आहोत आणि खूप काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील आणि तुम्ही नेहमी आपला ब्लॉग बघत असता. आणि खरंच ब्लॉग येणार. आज आपली टीम इथे उपस्थित आहे. आज सर्व वकील सदस्य इथे उपस्थित आहे आणि खरंच खूप छान ही टीम आहे आणि खरंच खूप मजा येते. आमचे नवाले सर पण आमच्या सोबत आहेत. सर काही माहिती देऊ शकता का? काय कसं वाटतंय? आणि आपल्या सोडून आपण इथे मुंबई पॉईंट अच्छा, तर आपण मग मुंबईला जायचं का? आपल्या ठिकाणी, आपल्या ओळखीच्या ठिकाणी, आपल्या ओळखीच्या चष्मा काढून नाही तर असून चांगला दिसतो. नक्कीच नक्कीच. आम्ही रिव्हर पॉइंटला आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे बोटिंग वगैरे सर्व आहे. घोड्याची सवारी आहे. आमच्यासोबत निकिता मॅडम पण आहेत. मॅडम तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? मस्त मस्त. आणि काय आणि पुढे काय काय करणार आहात? हो, पुढे काय काय करणार आहात? खाएंगे पिएंगे ऐश करेंगे. वा 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 वा, मस्त मस्त. असंच काहीतरी गमतीशीर आणि नवीन नवीन गोष्टी करत राहू. रजनीकांतजी काय बोलताय? काय कसं वाटतंय? आज जे कार्यक्रमाला जी मजा आली, जो अगोदरचा कुठल्या कार्यक्रमाला शासकीय कार्यक्रम झाला, त्यानंतर आज जी बोटिंगसाठी आपण आलो महाबळेश्वरला. पहिले आपण पेरू चिकू फळं खाली, त्याच्यानंतर जी गोडी आली आणि गोडीनंतर जी बोटिंगीनंतर 7 नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे आणि त्या आयोजनामध्ये सोलो डान्स होतील, ग्रुप डान्स होतील, संगीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत होतील. म्हणजे त्याच्यामध्ये कलेमध्ये नाहून केलं जातं. म्हणजे ऍक्च्युअली धबधब्यांमध्ये भिजल्यासारखं, मंदाकिनी धबधब्यामध्ये भिजल्यासारखं होईल याची आज प्रचिती होणार आहे. आणि आपल्याला बरोबर कलेची जाणीव घेण्यासाठी 7 वाजता ठीक सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. आपले साहित्य घेऊन. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले.